नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि भक्तांनो, तुमच्या सर्वांच्या लाडक्या स्वामी समर्थ भक्ती चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सकाळी उठल्यानंतर ही कामे कधीही करू नका, नाहीतर तुमचे सर्व काम बिघडतच राहतील. भक्त असं म्हणतात की सुरुवात चांगली झाली तर शेवटही चांगला होतो, आणि जर सुरुवात आणि शेवट दोन्ही चांगले असतील तर सर्व काही नेहमीच चांगले राहते. मित्रांनो, अशी अनेक कामे असतात जी होता होता बिघडतात, म्हणजेच पूर्णपणे खराब होतात. म्हणूनच असे असे म्हटले जाते की आयुष्यातील सर्वात मोठा मूळ मंत्र म्हणजे सकाळी काही अशी कामे असतात जी चुकून किंवा नकळतपणे सुद्धा करू नयेत. ही कामे केल्याने घरात गरिबी देखील येते आणि देवदेवता देखील आपल्या घरातून निघून जातात. म्हणून शास्त्रामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की काही अशी कामे असतात जी सकाळी चुकून किंवा नकळतपणे सुद्धा करू नयेत, नाहीतर आपल्या आयुष्यात नेहमीच दुःख, त्रास आणि समस्या राहतात. कारण ज्या व्यक्तीच्या सकाळची सुरुवात चांगली होते त्यांचे प्रत्येक काम यशस्वी होते, पण जर सकाळची सुरुवातच काही चांगली झाली नाही तर त्याचे प्रत्येक काम बिघडत चालले जाते. म्हणून सकाळी उठून काही अशी कामे असतात जी तुम्ही नक्की केली पाहिजेत, आणि काही अशी कामे देखील असतात जी तुम्ही चुकून किंवा नकळतपणे सुद्धा करू नयेत. आपले जे पूर्वज होते ते देखील या कामांना करत नव्हते, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की ती कामे कोणती आहेत जी तुम्ही नक्की केली पाहिजे, आणि कोणती अशी कामे आहेत जी तुम्ही विसरूनही करू नयेत. भक्तांनो, खऱ्या मनाने व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आणि जय हनुमान नक्की लिहा. मित्रांनो, सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की खाल्ली पाहिजे, यामुळे आयुष्यभर पैशाची कमतरता भासत नाही, वर्षभर धन वैभवाच्या मागे धावावे लागत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सकाळी उठून जी कोणतीही व्यक्ती ही एक गोष्ट खाईल तर तिच्या घरात धन आणि वैभव खूप वेगाने आकर्षित होईल. ती व्यक्ती रातोरात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेते. मित्रांनो, तुम्ही अनेकदा लोकांना अशी तक्रार करताना ऐकले असेल की त्यांच्या घरातून गरिबी आणि पैशाची चणचण दूर होत नाहीये. दिवसेंदिवस त्यांची परिस्थिती पैशाच्या अभावामुळे खराब होत चाललेली आहे. कदाचित हे सर्व तुमच्यासोबत देखील घडत असेल, पण तुम्ही या सर्वांमागे लपलेले कारण समजू शकत नाहीत आहात. याचे कारण तुमच्याकडून झालेल्या काही चुका असू शकतात. आपल्या धर्मशास्त्रांमध्ये असे अनेक नियम आणि गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत जे आपले पूर्वज आणि मोठे बुजुर्ग आपल्या नेहमी समजावून सांगायचे, पण आजच्या काळात या गोष्टींवर त्यावर लक्ष देणे आवश्यक समजत नाहीत. पण जेव्हा तुमच्यासमोर पैशांना घेऊन अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा अनेकदा लोक यामागील कारण जाणून घेऊ इच्छितात. घरात गरिबी येण्याचे कारण आपण स्वतःच असतो. आपल्याकडून झालेली कामेच आपल्या यशामध्ये अडथळा ठरतात. जर तुम्हीही सकाळी उठल्यानंतर काही अशी कामे करत असाल तर तुम्ही स्वतःच गरिबीला तुमच्या घरात आमंत्रित करत आहात. म्हणूनच मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा कामाबद्दल सांगणार आहोत जी तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नयेत. तर चला जाणून घेऊया की ती कोणती कामे आहेत जी सकाळी उठल्या उठल्या लगेचच केली नाही पाहिजे. आणि सोबतच आपण हे देखील जाणून घेणार आहोत की अशी कोणती गोष्ट आहे जी सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने अपार धन प्राप्त होते. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मित्रांनो, नंबर 1, आरसा मध्ये स्वतःला पाहणे. मित्रांनो, जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक तुम्ही कधीही करू नका. शास्त्रामध्ये या गोष्टीचे अनेक वेळा उल्लेख केला गेला आहे की सकाळी सर्वात आधी तुम्ही आरसा पाहिला नाही पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या आरशात स्वतःचा चेहरा पाहणे म्हणजेच गरिबी, दुर्दैव आणि संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे. म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या लगेच आरसा पाहू नका, या गोष्टीची तुम्ही विशेष काळजी घ्या. नंबर 2, सकाळी उठल्यानंतर भोजन करणे. मित्रांनो, आजच्या युगाबद्दल बोलायचे झाले तर लोक सकाळी उठल्या उठल्या लगेच चहा नाश्ता करून घेतात आणि जेवण करून लागतात. जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो की शास्त्राच्या अनुसार स्नान केल्याशिवाय, आपले दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्घ्य पाणी दिल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे वर्ज्य मानले गेले आहे. कारण सूर्यापासूनच आपल्याला अन्न प्राप्त होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्न ग्रहण करणे अयोग्य मानले गेले आहे. ज्या लोकांना सकाळी उठल्या उठल्याच लगेच चहा पिण्याची सवय असते त्याचा त्याग ताबडतोब करावा. दात स्वच्छ केल्याशिवाय काहीही घेऊ नये, किंवा कमीत कमी चूल तरी नक्की भरून घ्यावी. नंबर 3, आपल्या भाग्याला दोष देणे. सकाळी उठल्या उठल्या आपल्या नशिबाला किंवा भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ आणि वाईट फळ देणारे ठरते. सकाळी उठल्यानंतर ज्या मुखातून तोंडातून देवाचे नाव निघले पाहिजे, जर त्याच तोंडातून तुम्ही फक्त नकारात्मक गोष्टीच
करत राहाल तर तुम्हाला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सकाळी उठल्यानंतर फक्त देवाचेच ध्यान केले पाहिजे, तरच पूर्ण दिवस शुभ आणि चांगला जातो. नंबर 4. मित्रांनो, गंगाजलचे आपल्या शास्त्रामध्ये खूप मोठे महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार गंगा ही अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केले आहे. म्हणूनच गंगेच्या पाण्याला खूप पवित्र मानले जाते. रात्री झोपताना तांब्याच्या तांब्यामध्ये थोडे गंगाजल भरून नक्की ठेवावे आणि ती संपूर्ण रात्रभर आपल्या उशाशी ठेवावे आणि सकाळच्या वेळी या पाण्याचे आपल्या बेडवर म्हणजे विश्रांतीच्या जागेवर शिंतोडे मारावे. त्यानंतर ते पाणी प्यावे. नियमित असे केल्याने भगवान कृष्ण म्हणतात की जो कोणी मनुष्य नियमित असे करेल त्याला युगायुगाचे पुण्य प्राप्त होते. अशी व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने रंकाच्या गरिबाचा राजा बनते. अशी मान्यता आहे की जर मृत्यूच्या वेळी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल टाकले गेले तर तिचे सर्व पाप कर्म नष्ट होतात आणि तिला मोक्ष प्राप्त होतो. गंगाजल कधीही अशुद्ध होत नाही आणि ते कधीही शिळे होत नाही. नंबर 5. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यातून नकारात्मक आणि गरिबीचा नाश व्हावा तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे काम नक्की करा. सकाळी सकाळी सर्वात आधी आरशात स्वतःला न पाहता भगवान कृष्ण म्हणजेच आपल्या देवताचे घरातल्या नाहीतर सकाळी उठल्या उठल्या हनुमानजींचे दर्शन घ्यावे. आपल्या खोलीच्या समोरील भिंतीवर त्यांचे मनमोहक फोटो नक्की लावावं. सकाळी त्यांचे दर्शन घेतल्याने मनुष्याच्या आयुष्यात प्रगती होते. सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी जमिनीला म्हणजेच धरती माता स्पर्श करावा आणि तिचे आशीर्वाद घ्यावेत. तसेच तिची क्षमा मागून तिच्यावर आपले पाऊल ठेवावे. यामुळे नशिबात असलेल्या अडचणी किंवा दुविधा देखील दूर होऊ लागतात. शौच आणि स्नानानंतर मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यास विसरू नका. जर घरात मोठे बुजुर्ग नसतील तर त्यांच्या प्रतिमेला किंवा फोटोला नमस्कार नक्की करावा. चला तर आता जाणून घेऊया की सकाळी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्णाच्या अनुसार व्यक्तीने नक्की खाल्ली पाहिजे. नंबर 1. जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडाल तेव्हा सकाळच्या वेळी 2-4 दाणे तांदळाचे अवश्य घ्यावेत. यामुळे माता लक्ष्मीचा असीम कृपा प्राप्त होते. नंबर 2. जेव्हा कधीही तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडाल तेव्हा सकाळच्या वेळी देवाच्या गळ्यात अर्पण केलेल्या फुलांच्या माळेतील किंवा देवाच्या चरणावर वाहिलेल्या फुलामधील एक पाकळी किंवा पान काढून आशीर्वाद समजून नक्की खावे. यामुळे तुम्हाला स्वतः ईश्वराची कृपा प्राप्त होते. तुम्ही जे काही काम कराल ते संपूर्ण यशस्वी होईल. नंबर 3. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा गोड नक्की खाल्ले पाहिजे. परंतु लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी गोड खाणे सर्वोत्तम मानले गेले आहे. यावेळी तुमचे चांगले मार्ग खुले होतात आणि तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व काही प्राप्त होते. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णांनी हे देखील सांगितले आहे की कपाळावर चंदनाचा टिळा मनुष्याला विजय प्राप्त करून देतो. म्हणूनच कपाळावर चंदनाचा टिळा नक्की लावला पाहिजे. शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की सकाळच्या वेळी कपाळावर टिळा लावून जो कोणी व्यक्ती बाहेर पडतो त्याच्यावर नेहमी ईश्वराची कृपा राहते आणि त्याचा कोणीही बाका वाकडे करू शकत नाही. मित्रांनो, कपाळावर टिळा लावल्याने अकाळ मृत्यू देखील तुमचे काही करू शकत नाही. म्हणून अशी व्यक्ती अकाल मृत्यूपासूनच वाचून राहते. शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्घ्य अर्पण करतात त्याचे घर परिवार आणि समाजात मान सन्मान वाढतो. चांगल्या आरोग्यासोबतच दीर्घायुष्यही मिळते. या उपायामुळे त्वचेची चमक वाढते आणि आरोग्याशी संबंधित लाभ प्राप्त होतात. रोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी थोडी दही आणि साखरेचे सेवन करावे. हा शुभ शकुन म्हणून मानला जातो. या उपायामुळे कामामध्ये यश मिळते आणि नकारात्मकता दूर होते. रोज सकाळी स्नान इत्यादी कामानंतर तुळशीला जल अर्पण केले पाहिजे. तुळशीच्या छोट्याशा सेवेने देखील देवी देवतांचे कृपा प्राप्त होऊ शकते. शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की ज्या घरामध्ये तुळस असते आणि जे लोक तुळशीची काळजी घेतात त्यांना सुख समृद्धीची प्राप्ती होते. मित्रांनो, रोज घराच्या मंदिरात पूजा केली पाहिजे. दिवा आणि अगरबत्ती लावली पाहिजे. दिवा आणि अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वास्तूच्या अनुसार दररोज घरात दिवा लावल्याने देखील वास्तूचे अनेक दोष दूर होतात. याचसोबत या गोष्टीची नक्की काळजी घ्यावी की घरात सकाळच्या वेळी वातावरण शांत असायला हवे. काही लोकांच्या घरात सकाळचे वातावरण अशांत होऊन जाते. उठल्या उठल्या लगेच त्यांच्या घरात वादविवाद, कटू वचन, अपशब्दांचा वापर होणे सुरू होते. मग ते पती पत्नीमध्ये असो किंवा आई किंवा मुलांमध्ये असो किंवा घराच्या इतर सदस्यांसोबत का असेना. ज्या घरात सकाळी उठल्या उठल्या वादवादीचा क्लेशाचा वातावरण निर्माण होते अशा घरातून लक्ष्मी माता लगेच निघून जाते. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर
एकमेकांशी गोड शब्दात बोलले पाहिजे. ज्या घरात सुख शांती राहते अशा घरात लक्ष्मी माता नेहमीसाठी वास करते. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांना पाहिले पाहिजे. अशी मान्यता आहे की दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद तुमच्यावर कायम ठेवते. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही नियमितपणे सकाळी उठून स्नानादी कर्मातून निवृत्ती होऊन गोमातेची गायची पूजा करता आणि तिला पोळी रोटी खाऊ घालता, तर यामुळे सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि आपला आशीर्वाद प्रदान करतात. गोमातेची सेवा केल्याने देवलक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. सकाळी उठल्यानंतर भगवान सूर्यदेवाला जल नक्की अर्पण करावे. ज्या घरामध्ये लोक याचे नियमित पालन करतात तिथे दारिद्र्य कोसो दूर राहते लांब. जर तुम्ही मुलांच्या हाताने सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करायला लावलात तर त्यांच्या बुद्धीची देखील विकास होतो. तर मित्रांनो, ही होती कामे जी सकाळच्या वेळी तुम्हाला तुमच्या घरात नक्की करून घेतली पाहिजेत. आणि यासोबत मी तुम्हाला सांगितले की कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सकाळच्या वेळी नक्की खाल्ली पाहिजे. जर तुम्हालाही वाटत असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि स्वामी समर्थ भक्ती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. 1 नंबर, कोणत्याही मांगलिक किंवा शुभ कामात कापूरला विशेष महत्त्व आहे. मानले जाते की घरात कापूर जाळल्याने वास्तू दोषासोबतच नकारात्मक ऊर्जेपासून सुटका मिळून जाते आहे. म्हणूनच आठवड्यातून एकदा कापूर नक्की जाळावा. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा अधिक निर्माण होते आणि निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देता ते तुम्हाला दुप्पट करून परत मिळते. जर तुम्ही पैशांनी किंवा इतर गोष्टींनी धरून ठेवलात तर ते सुटून जाईल. दानामध्ये सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान आहे. असे उपाय केल्याने घरात अन्नाचे भंडार भरलेले राहतात. नंबर 2, संध्याकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यात 2 लवंगा देखील टाकाव्यात. तुम्ही इच्छित असल्यास हा दिवा रोज मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता. असे केल्याने देवी देवतांसोबत पितरांचे आशीर्वादही प्राप्त होते. ज्या घरात बरकत समृद्धी असते त्या घरात जेव्हा कधी पोळी बनवली तेव्हा तवा गरम झाल्यानंतर त्यावर दुधाचे थोडे हबके किंवा शिंतोडे नक्की मारावेत. असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून सुटका मिळते. यासोबतच पहिली पोळी गायला खाऊ घालावी. या पोळीसोबत पिठाच्या उंड्यामध्ये थोडे गूळ किंवा साखर ठेवू शकता. रोज पक्ष्यांना दाणापाणी देणे देखील खूप चांगले मानले जाते. यामुळे कुंडलीतील सर्व दोषांपासून सुटका मिळते. यासोबतच जीवनात प्रगती आणि सुख समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर घरात झाडू मारू नये. असे मानले जाते की असे केल्याने लक्ष्मी माता घरातून निघून जाते आणि दारिद्र्याचा वास होतो. दारिद्र्य तुमची पाठ सोडत नाही. माता भगिनींनो, स्वामी समर्थ भक्ती चॅनल कधीही तुम्हाला कोणतीही चुकीची माहिती देणार नाही. म्हणूनच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी, जय भगवान सूर्यदेव नक्की लिहा. आणि आम्ही तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की आमचा उद्देश लोककल्याण करणे आहे. म्हणजेच प्रत्येक माता भगिनीला किंवा मित्रमैत्रिणींना ही सर्व ज्ञानवर्धक माहिती पुरवणे आहे, जेणेकरून त्यांना फक्त लाभच लाभ मिळू शकेल. म्हणूनच या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक माता भगिनीला शेअर करा जेणेकरून प्रत्येकजण या व्हिडिओचा लाभ घेऊ शकेल. नंबर 3, जेवणाची थाळी नेहमी पाट, चटई, चौरंग किंवा टेबलावर आदराने ठेवावी. जेवणाची थाळी कधीही म्हणजे जेवणाचे ताट कधीही एका हाताने धरू नये. असे केल्याने ते अन्न प्रेत योनीत जाते. जेवण केल्यानंतर ताटातच हात धुवू नये. थाळीत म्हणजे ताटामध्ये कधीही उष्टे सोडू नये. जेवण केल्यानंतर ताट कधीही किचन स्टँडवर, पलंग किंवा टेबलाच्या खाली ठेवू नये. तसेच वरही ठेवू नये. रात्रीच्या वेळी जेवणाची उष्टी भांडी घरात ठेवू नयेत. जेवण करण्यापूर्वी देवतांचे आवाहन नक्की करावे. जेवताना गप्पा मारू नयेत किंवा क्रोध राग करू नये. कुटुंबातील सदस्यांसोबत एकत्र बसून जेवण करावे. जेवण करताना तोंडातून विचित्र आवाज काढू नयेत. रात्रीच्या वेळी भात, तांदूळ, दही आणि सत्तूचे सेवन केल्याने लक्ष्मी मातेचा अनादर होतो. समृद्धी हवी असणाऱ्या लोकांनी तसेच ज्या व्यक्तींना आर्थिक त्रास असतात त्यांनी या गोष्टीचे सेवन रात्रीच्या जेवणात करू नये. जेवण नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसूनच जेवण करावे. यामुळे राहू शांत होतो. जोडे घालून कधीही जेवण करू नये, म्हणजे चप्पल घालून कधीही जेवण करू नये. उष्ट्या हातांनी
किंवा पायांनी कधीही ब्राह्मण तसेच अग्नीला स्पर्श करू नये. नंबर 4, कधीही ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी झाडू मारू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवावे जिथे कोणत्याही पाहुण्यांची नजर पडणार नाही. झाडूला पलंगाच्या खाली ठेवू नये. घर स्वच्छ आणि सुंदर बनवून ठेवावे. घराचे चारही कोने स्वच्छ असावेत. खास करून ईशान्य आणि वायव्य कोपरा नेहमी मोकळा आणि स्वच्छ ठेवावा. वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक स्थितीसाठी चांगले नसते. वापरल्यानंतर ते कपड्याने सुकण्याचा प्रयत्न करावा. दक्षिण आणि पश्चिम दिशा मोकळी किंवा हलकी ठेवणे करिअरमधील स्थिरतेसाठी शुभ मानले जात नाही, म्हणून ही दिशा मोकळी ठेवू नये. घरात उद्या मातीचे कच्चे मटके, जांभळा आणि जांभळ्या बैंगनी रंगाचा वापर करू नये. मग तो चादरीवर असो वा भिंतीचा रंग असो. घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडेच बनवाव्यात. कधीही उत्तर, पूर्व, ईशान्य दिशेला पायऱ्या बनवू नयेत. घरात जमिनीवर, फरशी, भिंतीवर किंवा छतावर तडे पडू नयेत. जर असे झाले असेल तर ते लगेचच भरून घ्यावेत. घरात तडे असणे अशुभ मानले जाते. माता भगिनींनो, तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ लाईक केले नसेल तर नक्कीच लाईक करून द्या आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी, जय शिव भगवान असे अवश्य लिहा. नंबर 5, घराच्या स्त्रीचा सन्मान करावा. दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये. शर्ट आणि पॅन्ट जेव्हा फाटलेली असेल तेव्हा ती नीट करून घ्यावी. पाकीट किंवा पैसे पॅन्टीच्या पाठीमागच्या खिशात ठेवू नयेत. कोणत्याही प्रकारची नशा करू नयेत. सतत खोटे बोलत राहिल्याने समृद्धी, बरकत निघून जाते. नंबर 6, दात नीट, स्वच्छ आणि चमकदार ठेवावेत. वारंवार थुंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदलावी. 8 नंबर, घरात कुठेही घाण पसरण्याचे कार्य करू नयेत. नखे आणि केस वाढवून ठेवू नयेत. दररोज शरीराची स्वच्छ छिद्रे 3 वेळा पाण्याने धुवावीत. सकाळ, संध्याकाळ आणि रात्री. नंबर 9, घरात जर पूजा घर नसेल तर एखाद्या लाल किताबाच्या म्हणजे लाल पुस्तकाच्या तज्ज्ञाला विचारूनच पूजा करावा. घर बनवावे. जर ते बनवण्याची परवानगी देत असतील तर एखाद्या वास्तुशास्त्राशी संपर्क करूनच पूजा करा. घर बनवा असे यासाठी सांगावे लागत आहे कारण एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात पूजा घर ठेवणे नुकसानदायक असू शकते. कोणत्याही देवदेवतांच्या एकमेकांपेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत. पूजा घर व्यतिरिक्त देवी आणि देवांची मूर्ती किंवा चित्र घराच्या इतर कोणत्याही भागात लावू नये. कोणत्याही देवतेचे 2 फोटो अशा प्रकारे लावू नयेत की त्यांचे तोंड समोरासमोर असेल. देवी देवतांचे फोटो कधीही नैऋत्य कोपऱ्यात लावू नयेत, नाहीतर कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये अडकण्याची पूर्ण शक्यता असते. तिजोरीत हळदीचे काही गठ्ठे म्हणजेच हळकुंड एका पिवळ्या कापडात बांधून ठेवावेत. सोबतच काही कवड्या आणि चांदी, तांबे इत्यादीचे नाणी ठेवावे. थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवावे. तिजोरीत अत्तरांची, कृपीचंदनाची वड्या किंवा अगरबत्तीचे पाकिटही ठेवू शकता, ज्यामुळे त्यात सुगंध टिकून राहील. घरात देवी देवतांना अर्पण केलेली फुले किंवा हार सुकल्यानंतरही ते घरात ठेवणे लाभकारी, फायदेशीर ठरते. नंबर 7, संधी काळात म्हणजे संध्याकाळच्या वेळी वाईट शक्ती प्रबळ होत असल्यामुळे या काळात काही गोष्टी वर्ज्य सांगितल्या आहेत, जसे की झोपणे, खाणे, पिणे, शिव्या देणे, भांडण करणे, अभद्र, असत्य, खोटे बोलणे, रागवणे, शाप देणे, यात्रेसाठी निघणे, शपथ घेणे, पैसे घेणे किंवा देणे, रडणे, वेदपाठण, मित्रांशी वाद घालणे, शुभ कार्य करणे किंवा उंबरठ्यावर चौकटावर उभा राहणे. वरील नियमांचे पालन न केल्यामुळे एकीकडे समृद्धी, बरकत निघून जाते तर दुसरीकडे ती व्यक्ती अनेक प्रकारच्या संकटांना वेढली जाते. ज्या घरात मद्यपान, स्त्रीचा अपमान, तामसिक भोजन आणि अनैतिक कृत्यांना महत्त्व दिले जाते त्यांचे पैसे दवाखाने, जुगार आणि पागलखान्यात न खर्च होत राहतात. जर तुम्ही अपार धनाची इच्छा बाळगत असाल तर सर्वात आधी हनुमानजींकडे आपल्या पापांची क्षमा मागून दररोज हनुमान चालीसा वाचावी. 5 मंगळवार रुईच्या पानावर पिठाचा दिवा लावून त्यांच्या मंदिरात ठेवून यावे. हनुमानजींची कृपा झाली तर आधी ग्रह आणि ग्रहदशेत सुधारणा होईल आणि मग धनप्राप्तीचे मार्ग उघडतील. नंबर 8, घराच्या वास्तूंच्या नियमानुसार ठेवून दररोज साफ करा. घर साफ करा आणि स्वच्छ करावे. दररोज उंबरठ्याची देवरी पूजा करावी. घराबाहेर डोरबेल किंवा दरवाजाच्या आसपास स्वास्तिक बनवावे आणि हळदी कुंकू टाकून दिव्याने
त्याची आरती करावी. यासोबतच दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूरही जाळावे आणि घराचे वातावरण सुगंधित बनवावे. जे नित्य उंबरठ्याची पूजा करतात, उंबरठ्याच्या आसपास तुपाचे दिवे लावतात, त्यांच्या घरात सदैव लक्ष्मी वास करते. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर नक्की करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी, जय भगवान शिव लिहायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत सर्व माता भगिनींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा लाभ घेता येईल. अशाच नवनवीन ज्ञानवर्धक आणि वास्तुशास्त्रांशी संबंधित माहितीसाठी आमच्या स्वामी समर्थ भक्ती चॅनलला आजच सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सुंदर आणि महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय माता लक्ष्मी.